पुण्यातल्या सेनापती बापट रस्त्यावरचा हा बंगला. बंगल्याची जागा आहे 7,000 स्क्वेअर फूट आणि त्याची बाजारभावानं आज मितीला किंमत आहे 50 कोटी रुपये. हा बंगला आहे प्रभाकर चितळे यांचा. चितळे यांचं 2007 मध्ये निधन झालं. मात्र मृत्यूपत्रानुसार त्यांनी हा बंगला शिक्षण प्रसारक मंडळीला दान केलाय. त्याला आता 8 वर्ष उलटली, पण अजून क्षिप्र मंडळीनं हा बंगला ताब्यात घेतलेला नाही. कारण पुन्हा तेच दाढे आणि माटे यांचा कर्तबगार कारभार. ते आपल्या उद्योगांमध्ये एवढे व्यस्त आहेत की दान म्हणून मिळालेला हा बंगला ताब्यात घ्यायला त्यांना वेळ मिळालेला नाही, असा आरोप नियामक मंडळाचे माजी उपाध्यक्ष भालचंद्र राडकर यांनी केलाय. 12 मंगलवाडी हा त्यांचा जो बंगला होता, हा त्यांनी मृत्यूपत्राने शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेला दिला. त्याला कारण असं की त्यांचं काही शिक्षण हे मुंबईच्या शिक्षण प्रसारक मंडळीच्या रुईया कॉलेजमध्ये झालं होतं आणि त्याच्यानंतर त्यांच्या सर्व वारसाने म्हणजे 2 मुलं 2 मुली आणि पत्नी त्यांनी त्यांच्या 13व्या दिवशी म्हणजे 13 मार्च नाही शिक्षण प्रसारक मंडळींनी मात्र हे होऊन सुद्धा आजपर्यंत ती प्रॉपर्टी त्यांच्या स्वतःच्या नावावर करायला पाहिजे. त्याच्याकरता खरं तर त्या एक्झिक्युटिव्हने यांनी 24/7/2007लाच सोसायटीकडे अर्ज दिला, परंतु त्यांनी पुढे त्याचं काही फॉलोअप केलं नाही. सिटी सर्व्हरला नाव लावलं नाही, कॉर्पोरेशनला नाव लावलं नाही आणि आज ही प्रॉपर्टी ही बेवारशी पडल्यासारखी झाली आहे. चितळे यांनी फक्त बंगलाच नाही तर विविध कंपन्यातील कोट्यवधी रुपयांच्या ठेवी देखील शिक्षण प्रसारक मंडळीला दिल्या, पण त्या देखील दाढे आणि माटे या कर्तृत्ववान कारभाऱ्यांना मिळवता आलेल्या नाहीत, असा राडकरांचा आरोप आहे. GTB कोलंबो या कंपनीतील $2 लाख म्हणजे जवळपास 90 लाख रुपये आणि इतर 7 कंपन्यातील 3.5 कोटी रुपयांची गुंतवणूक चितळे यांनी मृत्यूपत्राद्वारे शिप्रला दिली आहे. त्यासाठी दाढे आणि माटे यांना फक्त पाठपुरावा करायचा होता, पण दोघा कारभाऱ्यांना तेही जमलं नाही. त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. हे करोडो रुपये अजूनही शिप्रच्या खात्यात जमा झालेले नाहीत. GTB कोलंबो कंपनीनं $2 लाख शिप्र मंडळीला स्वतःहून द्यायची तयारी दाखवली. त्यासाठी शिप्रला केवळ तसा एक ठराव करून द्यायचा होता, पण त्याला नियामक मंडळाचे सदस्य अनंत माटे, उदय साळुंखे आणि इतर काही सदस्यांनी खोडा घातला. परिणामी तब्बल $2 लाख वर पाणी सोडावं लागलं, असा आरोप राडकरांनी केलाय. भरत पारेख ते ज्या GTB कोलंबो कंपनीचे डायरेक्टर होते, त्यांनी शिप्र मंडळीला प्रस्ताव दिला 2008 साली की आत्ता GTB कोलंबोची एवढी कंपनीची परिस्थिती एवढी चांगली नाही आहे, पण तरीसुद्धा मी ॲज अ डायरेक्टर मी तुम्हाला हे पैसे सगळे देतो. तुम्ही सगळ्यांनी मिळून एक ठराव करा, ज्या दिवशी कंपनीचे पैसे परिस्थिती सुधारेल त्यावेळेला कंपनी बनवून घेईन. आमच्या एकंदर 12 पैकी 7 लोकांनी त्याला संमती दिली, परंतु हेच जे माटे साळुंके हे जे डायरेक्टर्स त्यांनी दिले नाही. त्यामुळे 2007 पासून आजपर्यंत शिक्षण प्रसारक मंडळीला ते $2 लाख रक्कम मिळाली नाही. हा बंगला आणि कंपन्यांमधील ठेवी मिळवण्यात दाढे आणि माटे यांचं कर्तृत्व काय, तर काहीच नाही. संस्थेच्या माजी उपाध्यक्षांच्या प्रयत्नामुळे प्रभाकर चितळेंनी आपली कोट्यवधींची संपत्ती शिप्रला दिली, पण चितळेंच्या या उदार देणगीचं दाढे आणि माटे यांच्यासारख्या कारभाऱ्यांनी मातेरं केल्याचं पाहायला मिळतंय. शैलेंद्र परांजपे आणि अरुण मेहत्रेसह नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे. या संदर्भात अधिक चर्चा करूयात. आमचे प्रतिनिधी नितीन पाटणकर आपल्यासोबत आहेत. नितीन, पुन्हा एकदा ही कोट्यवधींची मालमत्ता संपत्ती शिप्रपासून दूर राहिली असं म्हणावं लागेल. सुवर्ण, निश्चितपणे आपण आधी एक उदाहरण पाहिलेलं आहे पंडित कुटुंबियांचं. पंडित कुटुंबियांनी शिप्र मंडळीला दिलेली कोट्यवधींची जमीन जी आहे ती परत मागितलेली आहे आणि त्यामागचं कारण जे आहे ते दाढे माटे असतील किंवा इतर काही कारभारी असतील जे आता शिप्रचा कारभार बघतायत, त्यांचा अनागोंदी कारभार जो बेलगाम कारभार आहे तेच सगळ्यात महत्त्वाचं कारण पंडित कुटुंबियांनी ही जमीन मागण्यामागचं आहे. हे उदाहरण एकीकडे असताना आता हे दुसरं उदाहरण आहे चितळेंचं. चितळेंनी कोट्यावधी रुपयांचा बंगला आणि कोट्यावधी रुपयांची रोख स्वरूपाची जी देणगी आहे ती शिप्र मंडळीला दिलेली आहे. मृत्यूपत्रामध्ये त्यांनी तसा उल्लेख करून ही देणगी दिलेली आहे. मात्र अद्यापही शिक्षण प्रसारक मंडळीला ही देणगी घेणं जमलेलं नाही आहे. त्याचं कारण पुन्हा एकदा दाढे माटे आणि त्यांचा कारभार हेच दिसतंय. या पदाधिकाऱ्यांचा गैरकारभार आणि त्याचबरोबर ज्यांच्यावर जे भ्रष्टाचार आरोप होत आहेत तो कारभार आणि हे गैरकारभार, हे भ्रष्टाचाराचा कारभार आणि त्यानंतर कोर्ट कचऱ्या पोलीस यामध्येच या कारभारांचा सगळा
वेळ जातोय. त्यामुळे ही जी आधी लोकांनी देणगी दिलेली आहे ती जायच्या मार्गावरती आहे आणि जी घेण्याची शक्यता आहे किंवा ती सहजासहजी मिळू शकते ते देखील या कारभारामुळे या कारभाऱ्यांना घेता येत नाही. ही 2 उदाहरणं आहेत आणि त्याच्या आधी आपण निगडीचं उदाहरण पाहिलेलं आहे. 5 एकर जमीन शिप्र मंडईच्या हातातून गेलेली आहे. ही काही 2-3 उदाहरणं आहेत, मोजकी उदाहरणं आहेत जी शिप्र मंडईचा सध्याचा कारभार, हे कारभारी कसा करतात त्यावर प्रकाश टाकायला पुरेशी आहेत. आणि हे 3च उदाहरणामध्ये कोट्यावधी रुपयांचं नुकसान शिप्र मंडईला होताना दिसत आहे. त्या व्यतिरिक्त इतर किरकोळ स्वरूपाची खूप उदाहरणं आहेत की जी ह्या कारभाऱ्यांचे सध्याचे जे कारभारी शिप्र मंडईचा कारभार होत आहेत ते संस्थेला कशा पद्धतीनं अधोगतीकडे नेत आहेत त्यावरती प्रकाश टाकायला पुरेसे आहेत किंवा संस्थेची अधोगती दिसून येते. याचा फटका संस्थेचे सभासद आणि पालक आणि विद्यार्थी यांना देखील भविष्यात बसणार आहे. सुवर्णा. धन्यवाद नितीन या संपूर्ण सविस्तर माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.